बलात्कार झाला आहे हे कसे तपासले जाते? नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा ती प्रथम पोलिसांकडे जाते. पोलीस तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि तिची टू फिंगर टेस्ट करतात. बलात्कार पीडितेची केली जाणारी टू फिंगर टेस्ट नेमकी काय असते हे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारतात टू फिंगर टेस्टचा वापर बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी करण्यात येतो. या टेस्टला व्हर्जिनिटी टेस्ट असेही म्हटले जाते. ही टेस्ट करताना डॉक्टर बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात म्हणजेच योनीत 2 बोटं घालून तपासणी करतात. महिला शारीरिक संबंधात सक्रिय आहे का हे ओळखण्यासाठी ही टेस्ट केली जाते. पीडितेने अलीकडील काळात लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहेत का याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते. बलात्काराच्या प्रकरणात पेनिट्रेशन झालं आहे का हे सिद्ध करणं हा यामागचा प्रमुख हेतू आहे. यात महिलेच्या गुप्तांगातील स्नायूंची लवचिकता आणि हायमनची चाचणी होते. हायमन सुस्थितीत असेल तर महिला शारीरिक संबंधात सक्रिय नाही किंवा व्हर्जिन आहे आणि हायमनला इजा झाली असेल तर महिला शारीरिक संबंधात सक्रिय आहे असं मानलं जातं. हायमन म्हणजे महिलाच्या योनी मार्गातील एक पडदा असतो. महिलेने लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील तर हा पडदा तुटतो. टू फिंगर टेस्टमध्ये डॉक्टर मुलीच्या हायमनची जखम, रक्तस्राव, छिद्राचा आकार याची तपासणी करतात. यात योनी मार्गाची शिथिलता तपासली जाते. ही टेस्ट केव्हा केली जाते? बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी करताना पीडिता संभोगात सरावलेली आहे किंवा नाही हे तपासणीसाठी केली जात होती. टू फिंगर टेस्टला विरोध का झाला? बलात्कार हा अत्यंत निगूढ अपराध आहे. यात पीडितेच्या मनावर प्रचंड आघात झालेला असतो. महिलेला झालेल्या शारीरिक जखमा भरतात, पण पीडित महिलेला मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचून गेलेली असते. या परिस्थितीत टू फिंगर टेस्ट म्हणजेच या दुष्टकृत्याचा यातना पुन्हा अनुभवण्यासारखा आहे. त्यामुळे या टेस्टला विरोध होत होता. काही स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात बलात्कार पीडित महिलेने तिचं सर्वस्व गमावलेलं असतं. ह्या अनैतिक वैद्यकीय टेस्टमुळे तिच्यावर पुन्हा बलात्कार होतो. ही टेस्ट वैद्यकीयदृष्ट्या सदोष आहे असे त्या पुढे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते हायमनच्या स्थितीवरून महिलेने लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे का नाही हे स्पष्ट सांगता येत नाहीत. सायकलिंग, रायडिंग किंवा हस्तमैथून केल्यामुळे देखील हायमनला इजा पोहोचू शकते. संशोधनातून स्पष्ट झालंय की हायमन सुस्थितीत असेल याचा अर्थ लैंगिक अत्याचार झाला नाही असा होत नाही किंवा हायमनला इजा झाली असेल, यौन संबंध जुने असतील असंही म्हणता येत नाही. डॉक्टर सांगतात की काही महिलांना जन्मताच हायमन नसतं. लैंगिक संबंधानंतर किंवा खेळामध्ये सक्रिय महिलांच्या हायमनचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे ही टेस्ट असंवैधानिक आहे असं स्त्रीरोग तज्ज्ञांचं मत आहे. पीडित महिला संभोगात सरावलेली आहे किंवा नाही यावर मत देण्यासाठी डॉक्टर्स वैद्यकीय तपासणीत महिलेच्या योनीमध्ये त्यांच्या संमतीशिवाय बोट घालायचे. या मताला कायदेशीर आवश्यकता नसताना किंवा फिंगर टेस्टला वैज्ञानिक आधार नसताना सुद्धा खूप दशकांपासून जगभरात ही चाचणी सर्रास केली जात होती. सुप्रीम कोर्टाने या टेस्टला सध्या बंदी घातली आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.